मनोज जरांगे आज अंजनगावाला भेट देणार। शिवरायांच्या पुतळ्यावरून अंजनगावाला देणार भेट। बच्चू कडूंवर आमदार प्रवीण तायडेंचे भाऊ अभिजित यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल। हत्येच्या कटाबाबत मोबाईल कॉल रेकॉर्डिंग करून पुरावा पोलिसांकडे सादर, तर कडूंनी फेटाळले आरोप। मुंब्रा कोणाच्या अब्बाचं नाही, मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। नितेश राणेंच्या वक्तव्यानं वादाला तोंड फुटण्याची शक्यता। संजय राऊत हे दुसरे खरात जसं खोटं भविष्य सांगून भोंदूगिरी करायचे, तशीच राजकीय भोंदूगिरी आता सुरू आहे। राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांचा संजय राऊतांवर निशाणा। संगमनेरमधील अल्पवयीन मुलीवरील ऍसिड हल्ल्याचा आरोपी 20 दिवसांनंतरही सापडेना। शोधासाठी 10 पथकं रवाना। आरोपीची माहिती देणाऱ्याला 2 लाखांचं बक्षीस जाहीर। आणि नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या 3ऱ्या वर्धापन दिनाचा उत्साह। 5 एप्रिलपर्यंत सुरू राहणार भव्य सोहळा। सिने कलाकारांसह दिग्गज नेत्यांचीही आवर्जून उपस्थिती। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्त तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला मोठी बातमी, अंजनगावातील पुतळा वादाप्रकरणी अखेर तोडगा निघालेला आहे। अंजनगावातील पुतळ्याचं आता स्थलांतर होणार आहे। दोन्ही समाजाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे। पुतळा असणारी जागा खेलोबा देवस्थानची आहे आणि बैठकीत तोडगा निघाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। अंजनगावातील पुतळा वादाप्रकरणी आता अखेर तोडगा निघालेला आहे। अंजनगावातील पुतळ्याचं आता स्थलांतर करण्यात येणार आहे। दोन्ही समाजाची बैठक पार पडली आणि या दोन्ही समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुतळा असणारी जागा ही खेलोबा देवस्थानचीच राहणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वीरेंद्र, अखेर तोडगा निघालाय, काय अपडेट? प्राजक्त, मागील 3 दिवसापासून अंजनगाव येथे पुतळ्या प्रकरणावरून तणाव होता, तो त्याच्यावर तोडगा निघालेला आहे। माजी आमदार राजन पाटील यांनी पुढाकार घेतलेला आहे। प्रशासनाबरोबर दोन्ही गटाच्या ज्या आहेत त्या बैठका झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जी जागा आहे आता सद्यस्थितीत जी पुतळा उभारली होती ती खेलोबा देवस्थानची आहे हे स्पष्ट झालेलं आहे। तरी पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा योग्य ठिकाणी उभा करू आणि त्याला प्रशासन सहकार्य करेल। सुशोभीकरणासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे त्याच्यासाठी 1 कोटी निधी देणार आहेत सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे 3 दिवसापासून जे अस्थिरता झाली होती की त्याला कुठेतरी आता पूर्णविराम मिळालेला आहे आणि पुतळा जो आहे तो स्थलांतर करण्यात येईल आणि हा आता वाद जवळजवळ मिटलेला आहे। ठीक आहे प्राजक्त। वीरेंद्र, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर अखेर अंजनगाव मधील हा वाद आता मिटलेला आहे। शिवरायांच्या पुतळ्यावरून हा वाद झाला होता, मात्र दोन्ही समाजाची बैठक पार पडली आणि त्यानंतर निर्णय घेण्यात आला। पुतळा असणारी जागा ही खेलोबा देवस्थानची असणार आहे। बैठकीत तोडगा निघाल्यानंतर आंदोलन देखील मागे घेण्यात आलेलं आहे। अंजनगावातील पुतळा वादाप्रकरणी अखेर तोडगा निघालेला आहे। पुतळ्याचं आता स्थलांतर केलं जाणार आहे। दोन्ही समाजाच्या बैठकीत हा निर्णय झाला। दोन्ही समाजाची बैठक पार पडली। पुतळा असणारी जागा ही खेलोबा देवस्थानची असणार आहे आणि बैठकीत तोडगा निघालाय, त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। भूमी अभिलेखांच्या अधिकाऱ्यांनी ती जागा मोडली, त्याच्यामध्ये महाराजांचा पुतळा हा 814 या गटाच्या जवळ येत असल्यामुळे मराठा समाजानं जे शब्द दिला होता त्याप्रमाणे तो पुतळा तिथून बाजूला बसवण्याची संमती बरोबर आहे ना दिलेली आहे।
या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. अंजन गावातील पुतळा वाद प्रकरणी अखेर तोडगा निघालेला आहे. अंजन गावातील पुतळ्याचं आता स्थलांतर केलं जाणार आहे. दोन्ही समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुतळा असणारी जागा ही खेलोबा देवस्थानची असणार आहे. बैठकीत तोडगा निघाल्यानंतर आता आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे. अंजन गावातील पुतळा वादाप्रकरणी अखेर तोडगा निघालेला आहे. गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं, वातावरण तापलं होतं. मात्र आता हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे. पुतळ्याचं स्थलांतर होणार आहे. पुढची बातमी. माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर अपघाताचा बनाव करून हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणात चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्यावर आमदार प्रवीण तायडेंचे बंधू अभिजित तायडेंनी हत्येचा कट रचल्याचा आरोप केलाय. हत्येच्या कटाबाबत संभाषणाची मोबाईल रेकॉर्डिंग करून पुरावा पोलिसांकडे सादर करण्यात आलाय. दरम्यान माझ्यावर करण्यात आलेला आरोप खोटा असून बच्चू कडूंना बदनाम करण्यासाठी हा कट रचण्यात आलाय असं बच्चू कडू म्हटलेत. पण त्याला थो आहे का नाही? आता तुझा किडा कोण आहे? कायद्यापेक्षा हिंमत पण करून आलं. हे डोंगर फुटते गेल्या वरच आलेले काय 1-2 लाख रुपये जाईल, 3-4 लाख रुपये सांगतो. दुसरी गँग ऍक्सिडेंट म्हणून टाकून कुठं पाहिलं तर तुझी पत्ता नाही मला माहिती. ऍक्सिडेंट मध्ये घेऊ ना. ऍक्सिडेंटची ती आपली गँग आहे भाऊ. हा आपली गँग आहे ऍक्सिडेंटची कुठं? यवतमाळची. हा ते सांग. आता काय कर, उलट काय कर का याला काही उडवायचं आहे, व्यवस्थित प्लॅनिंग करायचं. आणि तुझं टोनिंग आंध्र सुरू ठेवली. मी आता जिल्हा परिषद निवडणूक झाल्या तर आम्ही तुमच्याकडे येतो. बरोबर आहे. तसं प्लॅनिंग करायचं. हे उडवायचं काही म्हणजे लोक नाही येणार. मग आपला हा जे आहेच महिन्यात काय लागते ना. छत्रपती सारखं ना आपल्याला. आपण छत्रपतीचा गेम करायचा आहे असतो. ते नाही की प्रवेश येतो सोबत ह्या असला माझी फोटोस आहे. बरोबर 15 दिवसात गेम लावायचं. उडवायचंच आहे. त्याशिवाय हे तलाव नाही. काय तिकडे त्याला हे गेला तर तुझा संबंध तुटून जाते. मी सिलेंडर झालोय प्रॉब्लेम 15 दिवसात. मला सांगा तुम्ही, मी परत येतो. आपलं नाव वगैरे काहीच येत नाही. ऍक्सिडेंट काय ऍक्सिडेंट ट्रकच आहे त्याची भाऊ. त्याचे टिप्परच आहे. असं हो, ते रेतीवाले आहे. ते स्पेशल लागतात मागं. बस 1-2 लाख रुपये देऊन दिले आपण. फोनवरून कोणाशी बोलू नका. सगळ्या गोष्टी भेटून कर लागते ते. तुला भेटू नको. हा आग्रह करत असता. हा पण त्याच्याशी कॉन्टॅक्ट करणार नाही. मी बरोबर माझ्या मित्राच्या मार्फत करतो ना. हे दुसरा एक तिसरा मोबाईल घ्या. असं बसून फोटो काढा. कुठे काढणार? हे निघालं नाही कधी फोटो मध्ये. त्या पोट्याचे चेहरे काय असेल ते नाही का. तिथं बॅनर असेल ना, बॅनरवर फोटो असेल ना. नाही त्यांना एकदम एकदा ते उडालं का नाही मग एकदा असे तोडून जाते. तू काय करत आल्या माणसाचा प्रवेश घे बीजेपी मध्ये. हा सोबत बीजेपी सांगू दे. चांगलं पुरं फ्रॅक्चर फ्रॅक्चर नाही. मग काय पुरं काम दाखवावं लागते. अर्धा खाली ठेवायचं अंगावर बसवाले. मग तो अजून भारी पडत. काय होतं त्याच्यात त्या मायाची फटकट. त्याला घरच्या लक्ष्मीचा एक रिपोर्ट देऊन द्यावी किंवा वाईट नजरेनं पूर्ण माग. तू मा इकडे चालली आहे नाही तर त्या गाडीला उडवतो. हा असा एक रिपोर्ट देऊन दे. सेफ राहत होत. काही झालंय पुढं माग काही ना बाबा माझ्या पत्नीवर वाईट नजर ठेवलेली आहे.